हो इरावती ताई, काय काय होती तुमच्याकडे? तुमच्या दिसले मला. नाही ग, माझ्याकडे पाहुणे आले होते. असेच असते वाटतं माझ्या घरावर यांचं. नुसतं काय झालं काय नाही आता घ्यायला आल्या बरोबर माहिती. बहीण जवळ आली होती का? बरोबर गोष्टी फोडासाठी हे आली होती का? ती आली का? कोणाला म्हणून माहिती किती झालं असं नाही दिला आणि चालली माझ्या घरी आता माहिती घ्यायला. तर सांगावंच लागेल. दिवस निघाला तेव्हापासून नुसतं याच्या घरात लक्ष, त्याच्या घरात लक्ष, घरात कमी लक्ष आणि जास्त दुसऱ्यांच्याच घरात असते. नाही ग, माझ्या विहानला पाहुणे पाहायला आले होते. बापरे, विहानचं लग्नही जुळवणार तरी आम्हाला तुम्ही सांगणारच नाही वाटते. बापरे, आता एकदम लग्नही जुळवायला चाललं का? फक्त पाहुणे बघायला आले. इरावती ताई, आता पहिले पाहुणे पाहायला बोलावले. बोलावलं असेल ना तुम्हाला? नाही हो ताई, त्यांनी बोलवलंच नाही आम्हाला. सांगते तिला बोलवलं म्हणून. अधिक बोलायला कुठची आहे काय आहे? अधिक खूपच प्रश्न विचारेल. कॉलनीमध्ये सगळं पसरून देईन ते. विहानचं लग्न जुळते, विघ्नाचं लग्न जुळते. जमलं तर बरं, नाही जमलं तर ही बाई तर बातच इकडली गोष्ट तिकडे नेती. हो, माझ्या राजसाठी म्हटलं मुलींची लाईनच लागली. कोणीही माझ्या घरी आला ना तर माझ्या राजला काही नाहीच म्हणत नाही. माझा राज आहेच तसा. माझ्या राजला छानपैकी नोकरी आहे. चांगला 1.5-2 लाख आमचा पगार आहे आमच्या राजला. कोण नाही पसंत करत. तुम्हाला तर खूप बघावं लागत आहे तुमच्या मुलासाठी. म्हणा इथे गर्व. वा, तिच्या राजचा गर्व लोकांना हिनवल्यासारखी करते. आमच्याकडे शेती नाही म्हणून, आमच्या मुलाला जॉब नाही म्हणून परमनंट असा विचार करतो म्हणून. वा, कशी हिनवते. पण हिच्यापेक्षा का माझा विहान का कमी आहे का? ताई, तुम्ही तुमच्या परीनं, आम्ही आमच्या परीनं बघणार आमच्या मुलासाठी. ऐकता एकाचं नशीब असतं. तुमचा राज नोकरीवर आहे म्हणून लाईन लागते. आमचाही जर विहान परमनंट नोकरीवर असतं तर लागलीच असती लाईन. का हो, तुम्ही तर मला सांगितलंही नाही. तुमच्या विहानसाठी मी सांगितली नसती का? एखादी मुलगी असती तर माझ्या नात्या दूरच्या वगैरे नात्यात सांगितली असती ना मी. त्याला तर सांगत नाही. आता बऱ्याच चपड्या गोष्टी सांगणं सुरू आहे. मी सांगितलं सांगणं तर नसते मनात आणि दाखवते खूप. अगं लक्ष्मी, काकू मी आले. काहीतरी तुमच्या घरी पाहुणे का काहीतरी आले होते. मला ते दिसले म्हणून मी विचारायला ताईंना. आमच्याच घरावर लक्ष होतं वाटते. बातम्याच घ्यायचं काम आहे, दुसरं कोणतं काम आहे? राजकानी खूपच गुणी आहे. त्याला कोणीही एका पायावर मुलगी द्यायला तयार आहे. तिथलाही मोठा आहे. पोरांना तर तिकडेच लव्ह मॅरेज करून घेतलं. हिला माहिती नाही का बऱ्याच नाटकं करते आमच्या मुलाला. मुली एका पायावर द्यायला तयार आहे. हिला माहित नाही का पोरांना लव्ह मॅरेज तिकडे करून घेतलं. आता फक्त दुनियासमोर यायचं आहे म्हणून बाकी सांगेल. आमच्या मुलाला आम्ही कहून दिली असं तसं. खोट्या गोष्टी सांगायला तर आहेच मोठेपणा. बरं बाई, तुम्ही मग तुमच्या मुलासाठी एवढे चांगले स्थळ येतात, का बरं ना करता हो तुम्ही? एक तरी पसंत करायला घ्यायला पाहिजे ना तुमच्या मुलांना. आई म्हणते ना त्याला हाय भेटेल, वेल सेटल मुलगी हवी आहे म्हणते. तिकडेच पाहून ठेवल्यावर हाय सेटल तुला सांगते आता. हो का, असं आहे का? बाबा तुम्ही तुमच्या परीने हाय सेटल जेव्यांसाठी साधारणच मुलगी पाहून राहिलो. काही मनाला ऐकत नाही. मोठ्या गोष्टी माझा राज असं, माझा राज तसा. होई ताई, मी जाते आता. राजची वळ बाबा माझी वाट बघत असेल. का मला फिरायला जायचं आहे ना स्वित्झर्लंडला. आम्ही त्याची तयारी करत आहे. तसं चाललं का? किती दिवस येणार नाही मग? लागेल हार्डली 1-1.5 महिना. होई या मग. निवाई ही सांगायला आली मी स्वित्झर्लंडला चालली म्हणून. म्हणजे स्वतःचा मोठेपणा काय मी स्वित्झर्लंडला चालली. तुला माहित नाही का? हिचा राज म्हटलं सारा इकडे माहिती आहे. हिच्या राजनं म्हणते लव्ह मॅरेज करून घेतलाय म्हणते. त्याच्याच याच्यातली पोरगी म्हणते कॉलेजातली आणि कंपनीत आहे म्हणते ती. आणि एकाच कंपनीत आहे म्हणते दोघंही. लग्न करून घेतलं म्हणते. आणि आता यायला सांगायचं आहे हे बल्ली गोष्टी करते. माझा राज माझ्या मनानं ऐकतं, माझा राज माझ्याच मनानं मुलगी करतं. कसायचा राज? हिच्या राजनं तर स्वतःच्याच मनानं मुलगी करून घेतली आहे. आता फक्त ही माहिती व्हायची आहे सगळ्यांना. मग करेल नाही आम्हीच करून दिलं ते मग रिसेप्शन वगैरे. हो आई, मला तर माहीतच नाही. मला वाटलं राज तर त्याच्या आईच्याच मनानं लग्न करेल, पण त्याचं लव्ह मॅरेज करूनही पण ठेवलं. मला तर एकदम धक्काच बसला ग. तुम्हाला कसं माहीत हो? मला तर नाही माहीत पडलं. आणि तुम्हाला मला माहिती असते गोष्टी. हो, तू घराच्या बाहेरच कुठून निघतं. आम्ही जात असतो जरासं फिरायला आणि जरासं बाहेर गेलो म्हणजे जरा 2-4 गोष्टी माहीत होते ना अशा. तू नुसतं घराच्या घरात राहतं. जरा बाहेर जायला लागते टी व्ही सोडून. कसं आहे बाहेरच्या गोष्टी माहीत होती आपल्याला. यांना हिनवल्यासारखी करते. मी सांगितलंच ते एखादे स्थळ असे म्हणत होते. मी नाही सांगितलं तिला का पाहुणे बोलावलं म्हणून. आपल्याला कशाला सांगायचं? अधिक तिच्या डोळ्यात येईन, अधिक कुठं काही हे करण बसता का आपण. जाऊ द्या, मी नाही सांगितलं त्यांना. जरा बाई सांगितलं नाही. मी आपल्या बाईला फोन करतो ना, तिला म्हणतो पाहणीसाठी चाल म्हणून. बैलेच फोन करून फायदा नाही आहे. जवायला बोला. जवायचा मान जवायला द्यावाच लागत असते. एवढं लक्षात ठेव. जवायला फोनवर म्हणून घे की बा या म्हणून उद्या. मुलीच्या इकडल्यांनी आपल्याला सर्वांनाच बोलावलं. जर पसंत आलं तर बाबा त्यांचं म्हणणं पडलं का टिक्के लावून घेऊ मग असं म्हणणं पडलं. आणि त्यांचं तुम्ही चाल जाई तुम्हाला म्हणजे तुमची नाचून बघायला भेटते ना. मी तर येणारच आहे. मी काय म्हणते साडीगिडी घेऊन घेतो. कसं आहे आपलं जर पसंत आलं मुलगी तर त्याला पसंतच आहे. म्हणजे फोटोच बघितला तर आपण. पण आता तिथं काय होते टिक्के लागते की काय, तर साडीगिडी घेऊन घेतो सोबतच. टिक्का लागल्यावर साडी द्यायला बरं होऊन जाते. बाई कुठं आजकाल ही झंझट आहे. डायरेक्ट त्या मुलीला घेऊन जाईल. आपल्याच घरची कार आहे आणि तिलाच साडी घेऊन द्यायची. कशाला इथून न्यायची? तिच्या पसंतीनं बरोबर होईल तिच्यासाठी साडी. हो बाई, तुझ्या बरोबर आहे. अशी बसते बाई मी. माझे पाय दुखून राहिले. त्याचं आपल्या विहानचं लग्न जुडलं की टेन्शन माझं मोकळं होते का बाई.
तुमच्या सगळ्यांची तयारी करून ठेवा. हां, उद्याला आपल्याला जायचं आहे. मी जवायला फोन करून देतो आता. तू पोरीला कर फोन. बरोबर होऊन जाते. तुझ्या बहिणी गिनीला कोणाला बोलायचं बोलवून घे. कसं आहे आता पहिली म्हणजे पाहणीत आपण काय तर घेऊन जायचं आहे. पोरगी चांगली आहे, फोटो तर दिसलीच मला. पण आता आपल्या तिथे गेल्यावर अक्षरशः माहीतच पडून कशी आहे तर मुलगी पाहायला गेला. माहिती तर भेटलीच आपल्याला काकानं. काय कोणाला बोलायचं तर ठरवून घ्या लवकर. भावाला, तुझ्या भावजाईला कोणाला बोलायचं बोलवून घे. हां, मग म्हणशील का तिकडून बोलावलं नाही. त्या भावाला फोन करून द्यायचो, मग म्हणून बोलावलं नाही. त्याची बायको पहिलेच आहे. तिला बोलावून घ्यायचो, नाही तर आम्हाला बोलावलं नाही. सारे इकडे म्हटलं काव करण. आई मी त्यांना आधीच केला. मला माहित आहे ना, भावाला तर न्यास लागत असते. उद्याची आपली तयारी पक्की आहे. हां, गाडी गिड्या चांगल्या वॉश करून आण. आपल्या घरच्या दोन्ही गाड्या, 2 गाड्या तर आपल्या सगळेजण घेऊन जावं लागेल ना. मी ड्रायव्हर लोकांना सांगून देते आता कॉल करून का उद्या आपल्याला जायचं आहे म्हणून. तर सगळी तयारी करून ठेवा बा. तुझंही काही करायचं असेल तर करून घे. मग वेळेवर म्हणशील का माझं राहिलं हे बाबा, माझं ते बरोबर करून घे काय आहे तर. यार माझं जर लग्न जुळले तर मला मुलीला मोबाईल द्यावा लागेल ना. मला पैसे वगैरे काढून द्यावं लागेल. कसं नाही, माझे फोन पे आहे तर होऊन जाते मला माझं. तिथेच तिला घेऊन देईन मोबाईल. द्यायचा कसा मोबाईल? कोणाकडे देऊन द्यावा लागेल मग? लागेल का गिफ्ट म्हणून देऊन देशील जरा जमलं तर? गेल्यावर घेऊन घेईन जुडल्यावर. साडी वगैरे घेऊन घ्यायचं आहे म्हणते ना, मी ऐकलं ना आता यांचं. तर तेव्हाच मग थोडंसं मी मोबाईलच्या शॉपमध्ये जाईन आणि घेऊन घेईल. फ्री आहे तर आता मी दाढी वगैरे करून घेतो आणि केस वगैरे कापून घेतो ना. ओ रमे, ओ इकडे कायचा गजर करून राहिले माझ्या नावाचा. काही नाही, उद्या पुरा काढली येते म्हटलं. लवकर काय आहे तर कर. बाबा उद्या पूजाची ते पाहुणे. मी काय म्हणतो, आपल्या घरी तर प्लेटही नाही हो, पाहुणे येऊन राहिले तर. आहे नाही तर काय, ते आपण नेहमी वापरत आहे प्लेटा. कोणत्या पाहिजे मग? किती प्लेटा पाहिजे तुला? हुशार आहे तुम्ही. त्या प्लेटा देत असते का पाहुणेले? चांगले पाहुणे पाहायला आलेले चांगले विकत घ्यायला लागते म्हटलं. ग्लास आणायला लागते चांगले. आपल्या घरचे एका रंगाचे आहे काय, एक अलग पाहुण्याला पद्धतशीर असते ना. शिलाबाईच्या घरी तिच्या पुरीचं लग्न झालं तर तिच्या घरी असं ना सामान मागून पाहिजे तिले देते ना. एवढी जवळची तुम्ही मैत्रीण देण्याचं काय तुले? ती जाणत झालं ना लोकांच्या घरी, आपल्या घरी घेऊन घ्यायच्या ना. आता घेऊन घ्यायचा तुम्ही, पैसे असले म्हणजे. नंतर पाहू. आता सध्या बघू आपलं काम कसं आहे. पाहुणे येते तर बाई घेऊन ये, तिच्या घरच्या देते ते. घेऊन येतो तिच्या इच्छा, आजच घेऊन येतो. उद्या मग सारी गडबड राहते.